सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मला ब्लॉग करायचा मुळीच मूड नाही आहे, कारण मला म्हणजे नाही मूड होत आहे. मला टेन्शन आलं आहे अभ्यासाचं वगैरे. माहीत नाही मी 3 महिन्यात कसं काय सर्व कवर करणार आहे त्यामुळे. आणि माझं डोकं पण काम नाही करत आहे मुळीच. खूप जास्त मला नर्वस फील होतं आहे सकाळपासून. मी नॉर्मल असंच नाश्ता बनवला, तो पण काही नीट नाही झाला. पण माझं मनच नव्हतं काय बनवायचं. मी आपलं पोट भरायचं म्हणून बनवला, कारण मला औषधं घ्यायची होती. खूप जास्त कंटाळले मी सगळ्याला, म्हणजे औषधं घ्यायला हे ते. 6 महिने झाले माझी तब्येत बरी नाही आहे. कंटिन्युअसली मी 6 महिने औषधं गोळ्या आहे ते सगळं चालू आहे माझं. डॉक्टर सतत. तर मी दाखवते खूप, म्हणजे काय झालंच नाही असं, पण मला आतमधून खरंच ठीक नाही वाटत आहे. तर बघू आता काय मी केलं तर केलं, नाहीतर मी काय ब्लॉग आज अपलोड नाही करणार. आजचा ब्लॉग काय बनवणार नाही. ठीक आहे, बघू. सो काय इथे बघा, फायनली मला सुचते थोडंफार काय ना काहीतरी. मी इथे भाजते पोंग आणि करपवून ठेवलंय. तेल जास्त तापवलं. बघा अक्षरशः दूर येत आहे. आता मी जेवते चपाती, पिठी आणि उसळ चण्याची. संपवलेला आहे. मस्त आहे ना, एक नंबर. आणि हा केक आहे जो मला आवडला नाही, पण हिला आवडला. सो गाईज, आता मी झोपते थोडा वेळ, वामकुक्षी घेते आणि त्यानंतर उठून पुन्हा अभ्यास करते. सो गाईज, आता समिताचं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि मला आणि समिता भडंग खात खात हे करते. मी काम करते. प्लीज डोंट डिस्टर्ब. कामाला ती कंटाळली आहे खूप जास्ती. जेवढा मला जीवनाचा कंटाळा आलेला ना, त्याच्यापेक्षा जास्त एक काम करायचा कंटाळा आलेला आहे. राईट. समिता अशा प्रकारे कंटाळलेली आहे खूप जास्त. 1 तासानंतर मी हे काम सुरू केलेलं आहे. बघूया 3 वाजेपर्यंत काय ते वेळ ते. हा, आणि 3 वाजेपर्यंत वर्क फ्रॉम होम चालणार आहे ना, जसं की युद्धात. आणि इकडे गॅलरीमध्ये बघा संध्याकाळ झाली आहे ऑलमोस्ट, आणि मार्केट भरलंय. काय बोलतो? ब्रेकच्या निमित्ताने आम्ही जाणार आहोत. हां, ब्रेक असेल तर मी जाता तेव्हा मार्केटमध्ये जाऊन येणार. एक काउंट केलेलं आहे. तरी बघा अशी वियर्ड सिच्युएशन झाली आहे. माझ्या नखाची पूर्ण वाट लागली आहे, तर मी याला इंजेक्शन घेऊन येणार. तर आता बघू, तर देवाला बत्ती लावते. आता आम्ही जातोय डॉक्टरकडे, मला इंजेक्शन घ्यायला आणि ड्रेसिंग करायला. बघू ड्रेसिंग करतात का काय बोलतात डॉक्टर, त्याच्यावर डिपेंड आहे. तर आता मी जाऊन येतो. औषधं घेऊन हे बघा, आणि इंजेक्शन दिलं डॉक्टरने. ड्रेसिंग वगैरे काही केलं नाही एवढं काय, म्हणजे खूप रक्त जखम नाही ना झाली त्यामुळे. तर आता जेवतो आणि त्यानंतर काम करते मी माझं. त्याप्रमाणे भोलू आलाय आमच्याकडे, आणि हा बघा समिताच्या पायाकडे झोपलाय. त्याला झोप येते खूप जास्त, झोपतोय आणि समिता इकडे काम करते. झोपू दे भोलूला, आपण डिस्टर्ब नको करूया. सो गाईज, दिस इज द नेक्स्ट डे, आणि आता मी करते नाश्ता. पोहे बनवले आहेत मस्तपैकी सिंपल, आणि त्यावर शेव. तर आता मी नाश्ता करते आणि बघू त्यानंतर काय करायचं ते.
आता मी करते स्टडी, म्हणजे थोडं फोटोशॉप शिकते, त्याचं काम चालू आहे. तर मला पटपट पटपट कंप्लीट करायचं आहे, तर होप सो की होईल लवकरात लवकर. तर आता मी हे करते, बघू त्यानंतर काय करायचं. मी त्याने बनवली आहे वाटाणा बटाट्याची भाजी, चपाती खाते मी, समिता भात खाणार. सो गाईज, खूप दिवसांनी मी आले आमच्या गच्चीवर. असंच आले, कंटाळा आला, दिवसभर घरात बसून बसून अभ्यासच करत होते ना सकाळपासून, सो त्यामुळे. आणि आता इथे आले आहे मी, बसते थोडा वेळ, तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू. मस्त इकडून सन येतो आहे, इकडे सनसेट होतो ना त्यासाठी, नाही तर इकडून आता सन येतो आहे, दाखवते तुम्हाला. खूप छान वाटतंय. सो गाईज, फायनली सनसेट झालं आहे, बघा किती सुंदर वाटतंय ना. त्या बिल्डिंगच्या मागे सन गेला आहे, खूप सुंदर वाटतंय. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. आणि ही आहे ना, ही आहे बी विंग आहे, बी विंगचा टेरेस आहे हा. आणि हा जो आहे तो आमचा आहे, ए विंगचा टेरेस आहे. बघा किती सुंदर वाटतंय तिकडे, मस्तपैकी. आणि ही पण बिल्डिंग आहे. आणि हे आहे ना, हे पिंपळाचं झाड आहे. आणि बघा आता ना, म्हणजे हे पतझडचा मौसम चालू आहे ना, काय बोलतात त्याला ते, म्हणजे पानं सगळी झडत आहेत ना, मग त्यामुळे कसं झालं आहे बघा, पूर्ण इथे खूप पूर्ण पॅक होतं. मी मागचे एक फोटो आहेत ना, त्याच्यामध्ये पूर्ण हे म्हणजे भरलेलं होतं पानांनी झाड. आणि आता ह्याची सगळी पानं ऑलमोस्ट जात आली आहेत. आणि पक्षी बघा किती फिरत आहेत. अजून एक तुम्हाला गंमत दाखवते, वेट नाही दाखवते. आमच्या बाजूला ना एक काकी आहेत ना, म्हणजे पी वगैरे त्या साईडचे आहे, तर त्यांनी आहे ना बघा अशा प्रकारची वडी बनवली आहे. एकदम तिखट आहेत, एकदम तिखट असे, तिखट मिरचीचे प्रॉपर. आणि हे बघा, हे त्या दिवशी ना सुकत घाले होते, मी आलेले त्या दिवशी. हे आता ऑलमोस्ट असे खडखडीत झाले आहेत. त्यानंतर हे लोक ना हे मिरचीत वगैरे वापरतात. मी दाखवते तुम्हाला काढून. हे बघा, बाप रे, भयानकच वाटतात बघूनच, डेंजर. खूप तिखट आहेत, खूप तिखट. त्यांचे हात अक्षरशः ना जळजळत होते. तर आता बसते मी इथेच बाजूला. बसले मस्तपैकी आणि एवढं सुंदर वाटतंय ना इथे मला. आणि बघा वरती सगळे माझ्या अक्षरशः इथे थवेच्या थवे उडत आहेत, एवढं भारी वाटतंय ना मला. मी तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू, मस्त सुंदर वाटतंय. मी तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू, खूप सुंदर वाटतंय. वेट
ते बघा तिकडे बसले सर्व, बघा हे बघा इकडे सर्व बसले आहे आणि एकदम थव्याने उडून जातात. आणि तुम्हाला दाखवते, हा बघा चंद्र कधीपासून येऊन थांबलाय, कधीपासून माहितीये. म्हणजे सूर्य होता ना तेव्हा पण हा चंद्र होता लिटरली. मला खूप छान वाटतंय. आणि समोर बघा, समोर पण सुंदर आहे. हे आमच्या गॅलरीतनं जे झाड दिसतं ना ते हे आहे औदुंबराचं झाड. सुंदर वाटतं. सो गाईज कसं वाटलं तुम्हाला आमचं टेरेस सांगा नक्की. म्हणजे एवढं काय म्हणजे असं खूप भारी असं नाही आहे, पण जसं आहे तसं मला आवडतं. मी येऊन बसते कधीतरी. आता तुम्ही आल्यापासून तर आलेच नव्हते मी, आणि त्याआधीसुद्धा मी जास्त नाही आलेले, पण आता खूप दिवसांनी येऊन खूप मस्त वाटतंय, शांत वाटतंय. मी म्हटलं दिवसभर घरात बसून कसं तरी होतं ना, म्हणून म्हटलं आता आपण जाऊन येऊया. तर मी आले पटकन इकडे आणि छान वाटलं. आता मी जाते खाली आणि बघू त्यानंतर काय करायचं ते. एक फनी सीन बघा, इकडे आता पतंग उडवत आहेत लिटरली. हा बघा हा आणि तो आहे बाजूचा, तिकडे आहे तो बघा, तिकडे एक आहे आणि हा बघा हा एक आहे. यांच्यामध्ये झुंपली आहे वाटतं, पण हा आला इकडे उडत हा तुटलाय आणि हा हेलकावे खातोय. भाई खाली तरी आहे ना. हा बघा हा माझ्या एकदम जवळ आहे. हा बघा तो बघा तिथे तारेला अटकला. हा बघा हा तोच पतंग आहे जो तारेला अटकलाय. बिचाऱ्याचा पतंग अटकला तारेला, ज्याने कोणी उडवला. त्याची आय थिंक दोरी होती आतापर्यंत शाबूत, पण आता ती पण गेली. हा ती बघा ती दोरी दिसते, त्याची दोरी होती. आणि हा बघा झाला, आता तो गेला. आणि दुसरा कुठे, हा बघा हा दुसरा बेटा, हा बघा हा दुसरा आहे पतंग. छोटा आहे पण हा, आणि हा ना हा मोठा होता. हा बघा गेला. हा बघा अजून एक आला. कुठून येत आहे ते पतंग. ओ नो. एवढं हसायला येत आहे ना. आता कोण पतंग उडवतं. मुलांचं काही असतं. आता मी जाते खाली, जाऊ दे यांचे पतंग उडवले माझी मान दुखेल. जाते खाली आणि बघू काय करायचं ते. ठीक आहे. थोडी गप्पा मारत बसलेले भाऊच्या ताईसोबत. आणि आता मी करते अभ्यास. नाही आधी जेवते. कधी भाजी ना थोडी कमी बनवली, अंदाज चुकला तिचा. तर आता मला भाजी बनवावी लागेल. बटाट्याचीच बनवेल. मला आता काही वेगळं काय बनवायचं कंटाळा आला. किंवा सोयाबीन आहेत का बघते, सोयाबीनची बनवेल आणि जेवते आणि मग अभ्यास करते. ठीक आहे. सो गाईज आता आहे डिनर टाईम आणि आता मी जेवते. पटकन मी ना बटाट्याच्या खाचरे असतात त्यांची भाजी बनवली. म्हणजे बटाट्यांचे छोटे छोटे तुकडे असतात त्यांचं. त्याच्यामध्ये ना आम्ही टोमॅटो टाकलाय ना, कांदा टाकलाय. पटकन बनवली आणि सोबत चपात्या आहेतच. तर आता मी खाते, जेवते आणि नंतर जाणार आहे आजीला बघायला. तिचं जरा पाय वगैरे सुजलाय तर बघून यायचं आहे. मी जाऊन ये आणि भेटू त्यानंतर. सो गाईज आता मला झोप येते खूप जास्त. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.